नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आज झाली सुरुवात. सरकारच्या पारंपरिक चहापाण्याचा विरोधकांनी केला बहिष्कार. विरोधी पक्षनेता पदाचा प्रश्न कायम अनुत्तरित. विधान परिषद व विधानसभा विरोधी पक्षनेतेविना सुरू. आज सुरू झालेल्या अधिवेशनात नगर परिषदेच्या निवडणुका, पार्थ पवार जमीन घोटाळा, मंत्र्यांवरील आरोप आणि तपोवन वृक्षतोड हे मुद्दे गाजले. विरोधी पक्षनेते नसल्याने वाद वाढला. नागपूर अधिवेशनाची केवळ 6 दिवसाची मुदत ठरल्यानं भास्कर जाधव व नाना पटोले यांनी कालावधी वाढवण्याची केली मागणी. फडणवीसांनी निवडणुका आणि वेळमर्यादाचे कारण सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगो विमानसेवेत झालेल्या अलीकडील प्रवासी संकटाबाबत केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर केले गंभीर आरोप. विमान क्षेत्रातील वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार, एअरलाईन यांच्यातील संगनमतांमुळेच आजची परिस्थिती उद्भवल्याचा ठपका त्यांनी ठेवला. 15 आणि 16 डिसेंबरला सर्वच महाविद्यालयात व्यसनमुक्तीचा जागर होणार. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले निर्देश. वर्षाखेरीस वाढणाऱ्या मद्यपाट्यांवर नियंत्रणासाठी जनजागृती होणार. सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून 8,25,000ची मदत मंजूर. पहिला हप्ता जमा. कुटुंबातील एक सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुरबाडमध्ये शीतल साठे व सचिन माळी यांच्यात शाहिरी जलसाला उत्स्फूर्त प्रतिसाद. तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित. खुलताबाद येथील जानेफळ सोसायटी चेअरमॅनपदी भाऊसाहेब वैताळ व उपाध्यक्षपदी स्वामीनाथ खिल्लारे बिनविरोध. पॅनलचा 13 पैकी 9 जागांवर विजय. फटाके न फोडता विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा निर्णय. पिंपळे गावाजवळ ट्रॅक्टर व ऊस वाहू ट्रकची भीषण धडक. दोन्ही वाहनांना आग. ट्रक चालक अमोल कुराडे यांचा होरपळून मृत्यू. वाहने जळून खाक. लोकबिरादरी प्रकल्प. हेमलकसा येथे होणाऱ्या 5व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे साहित्यिक बापू दासरे यांची निवड. विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. महापरिनिर्वाण दिनी तक्षशिला सामाजिक सेवा संस्थेतर्फे बाबासाहेबांना शैक्षणिक अभिवादन. फुलाऐवजी 16 गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप. शिका संघटित वा संघर्ष करा संदेश. सोबल गावात मृदा दिनानिमित्त सेहगल व मोजक फाउंडेशनतर्फे महिला शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन. 20 गावात शेती संबंधित जनजागृती उपक्रम सुरू. पुरात पुलाचे कठडे वाहून गेल्याने फकराबाद पारा पुलाजवळून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची प्रतीक्षा वाटते. दुर्घटनेची वाट बघता का म्हणत नागरिकांचा संताप. गोंडवाना विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद मिळवले. मुलांचा संघ उपविजेता. प्रभावी रणनीती व खेळांची प्रशंसा. शिवनी झळकवाडी दरम्यान तुरीच्या शेतात लपवून ठेवलेली अवैध गांजाची लागवड पोलिसांनी उधळली. सुमारे 40-45 किलो झाडे जप्त. 1 शेतकरी ताब्यात. इंदापूर येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात. 13 डिसेंबरला हबप संजय महाराजांच्या काल्याने सांगता. विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्सुकता. चितलधाबा येथे 61.19 लाखाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन. कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन. महिलांसाठी रोजगार, सौरऊर्जा व ग्रामीण सुविधांना गती. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे 220 तर भाजपकडे 229 अर्ज दाखल. सत्ता प्राप्तीसाठी दोन्ही पक्षांचा जोरदार मोर्चेबांधणी सुरू. भाजप सत्तेसाठी काहीही करत असल्याचा थोरातांचा आरोप. मतचोरीपासून कार्यकर्त्यांवरील अत्याचारापर्यंत गंभीर मुद्दे उपस्थित. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेला पुढाकाराचे आवाहन. 2022मध्ये शिंदे यांच्या उठावामुळे भाजपला सत्ता मिळाल्याचे शंभूराज देसाईंचे विधान. भाजप शिवसेना युती अधिक भक्कम करण्यासाठी सत्ता सोडल्याचे स्पष्टीकरण.